स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बीएडचा नुकताच रिझल्ट लागलेला आहे आणि यामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आलेला आहे. 30 अबो ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर आहे त्या 30 अबो असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कोर करिता त्या विद्यार्थ्यांना नक्कीच बीएड कॉलेज मिळणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना 95.7 आहे, 75 अबो पर्सेंटेज आहे, त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, ऍडेड कॉलेज यामध्ये त्यांचं सिलेक्शन होणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, फीचा सर्वात मोठा मुद्दा आहे. आपले जे फॉलोअर्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कायमस्वरूपी कमेंट देतात की सर आमची फीस किती असणार आहे, आम्ही EWS आहोत, आम्ही ओपन आहोत, आम्ही SC ST आहोत, आमची फीस किती लागणार आहे. काय कॉलेजला त्यांनी विचारलं असतं त्यांनी किंवा गुगलला सर्च केलं असतं, त्या ठिकाणी 25,000 27,000 अशी फीस दाखवत आहे. परंतु विद्यार्थ्यांना एवढी फीस विद्यार्थी ते भरू शकत नाही. विद्यार्थ्यांना दुसरीकडे माहित आहे की शिक्षण हे मोफत झालेलं आहे. SC ST विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप आहे, मुलींना मोफत शिक्षण आहे, असे जे GR आलेले आहेत. परंतु आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही GR पोहोचलेली नाहीत. विद्यार्थी आपले GR वाचत सुद्धा नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवत आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट असेल ते अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहील. महत्वाचा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो की फीज जी आहे, फीज आर्थिक भुर्दंड आपल्या पालकांवरती कायमस्वरूपी मिळत असते, बसत असते. आणि त्यामुळे आपले पालक आपल्याला शिकवण्यासाठी एखाद्या शहरामध्ये धजावत नाहीत आणि आपलं शिक्षण त्या ठिकाणी राहून जाते आणि आपण त्या शिक्षणापासून वंचित असतो. मग याकरिता शासनाने योजना काढलेल्या गेल्या वर्षीच हा GR निघलेला आहे आणि हा GR आहे मोफत शिक्षणाचा, म्हणजे 100% स्कॉलरशिप. आपल्याला माहिती आहे SC आणि ST ला 100% स्कॉलरशिप होती, परंतु OBC, EWS, SCBC अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र अशी स्कॉलरशिप नव्हती. मग त्याकरिता ज्या मुली आहेत आपल्या, त्या मुलींचं शिक्षण व्हावं याकरिता शासनाने 8 जुलै 2024 ला एक GR काढला आणि त्या GRच्या माध्यमातून जेवढे काही व्यावसायिक कोर्सेस आहेत तेवढे व्यावसायिक कोर्सेस करिता आपल्या मुलींना 100% स्कॉलरशिप आपली या ठिकाणी देत आहे. मग SCBC आर्थिक मागासवर्गीय, नंतर आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय अशी जी आहे आणि सामाजिक दृष्ट्या मागास असणारे ह्या तिन्ही कॅटेगरीतले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकरिता हे मोफत शिक्षण असणार आहे, म्हणजे 100% स्कॉलरशिप आहे. मग तुम्हाला पैसे कोणते लागणार आहे? तुम्ही ज्या वेळेला कॉलेजला ऍडमिशन करायला जाणार आहे त्यावेळेला तुमचे कॉलेजवाले तुम्हाला म्हणतात की जरी फ्री एज्युकेशन असलं तरी तुम्हाला ज्या सायकल स्टँड असेल, प्रयोगशाळा असेल, लॅब फीज असेल किंवा इतर जे काही फीज असेल ते फीज तुम्हाला त्या ठिकाणी, लायब्ररी फीज असेल, लायब्ररी अशा ज्या फीज असतात त्या फीज तुम्हाला सांगून तुमच्याकडनं 10,000 ते 8,000 रुपये जास्त घेत असतात. विद्यार्थी मित्रांनो, ही तुम्हाला त्यांना सांगायचं आहे की त्या GR मध्ये शिक्षण शुल्क आणि इतर जे शुल्क आहे, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क हे शासन भरणार आहे. शिक्षण शुल्क म्हणजे कॉलेज तुम्हाला जे 2 वर्ष शिकवणार आहे त्याची शुल्क, आणि शिक्षण शुल्क म्हणजे तुम्ही जी परीक्षा देणार आहे, म्हणजे परीक्षा शुल्क म्हणजे तुम्ही जे परीक्षा देणार आहे त्या परीक्षेची फीज, म्हणजे दोन्ही शुल्क जे आहे ते शासन देणार आहे. म्हणजे परीक्षा शुल्क आणि शिक्षण शुल्क म्हणजे शिकवण्याची फी जे काय असेल ते. परंतु कॉलेजवाले तुम्हाला खोटं बोलून सांगतात की नाही बा आम्ही कॉलेज कसे चालवणार, तुम्हाला 10,000 ते 15,000 द्यावंच लागणार. जरी शासनाने योजना म्हणली असेल तरी तुम्ही काय करा की हे 20,000 रुपये किंवा 25,000 रुपये आमची जी फीज आहे ती आमची फीज आधी भरा. आमची फीज भरल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेला स्कॉलरशिप येईल त्या वेळेला स्कॉलरशिप जी आली नंतर तुम्ही मात्र तुमचे ते स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटला येईल असं ते सांगतात. म्हणजे आमची फीज आम्हाला पहिल्यांदा भरा ज्या वेळेला स्कॉलरशिप येईल, कारण यांचा कॉलेजवाल्यांचा जो विश्वास आहे तो सरकारवरती नाही. आणि मग यावेळेला काय होतंय, वास्तविकता की आपला विद्यार्थी जो आहे EWS असो की OBC असो की आपला मग SCBC असो, हा विद्यार्थी त्या ठिकाणी भरडला जातो आणि आपल्या या विद्यार्थ्यांकडून कॉलेजवाले फीज आकारतात. आणि ही जी फीज असते किंवा हे जे कॉलेजेस असते हे कॉलेजेस मात्र मंत्री संत्री आणि आमदारांची कॉलेजेस असतात. त्यामुळे आपला विद्यार्थी इकडे तिकडे जात नाही, कुठे जायला गजावत नाहीत, कुठे कुठे सांगायला गजावत नाहीत. आणि कारण त्याच्या मागचं कारण काय, विद्यार्थी त्यात पडला असतो, कारण प्रॅक्टिकलचे मार्क्स, असाइनमेंटचे मार्क्स आम्हाला कॉलेजवाले नापास करतील. आणि अशा वेळेस जरी GR काढला असेल तर कॉलेज करून आजही लुटमारी होत आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे शासनाचा जरी GR एकीकडे असला तरी आपल्या विद्यार्थ्यांचे सुद्धा नुकसान होत आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जे कॉलेज तुमच्याकडनं जादा फीज वसूल करत आहेत त्यांच्याकरिता स्नेहल स्टार्ट ऑफ टीचिंगचं जे लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये आवर्जून जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला यावरती प्रश्न विचारता येतील. आणि या आपल्या माध्यमातून आपण आतापर्यंत अशा कॉलेजकडनं म्हणजे 0 रुपयात विद्यार्थ्यांना ऍडमिशन करून दिलेले, कारण शासनाचा GR. आणि दुसरीकडे शासन असंही म्हणतं की ज्या कॉलेजकडनं, कारण चंद्रकांत पाटील ज्या वेळेला उच्च तंत्र विभाग मंत्री होते त्यावेळेला त्यांनी घोषित केलं होतं की जे कॉलेज विद्यार्थ्यांकडनं पैसा वसूल करेल त्या कॉलेजवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
मग असं जर ज्या म्हणत आहे तर आपण फौजदारी गुन्हा जर दाखल एखाद्या कॉलेजला केलं तर आपल्या सोबतच इतर जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा प्रश्न मिटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपल्याला या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून कायमस्वरूपी मदत केली जाणार आहे. त्याकरिता एखाद्या विद्यार्थ्याकडून जर जागा फीज एखादा कॉलेज वसूल करत असेल तर या सर्व गोष्टी आपण सांगणं काम असणार आहे. त्या ग्रुपला तुम्ही मेसेज करू शकता. मग हे जे 100% जे काही स्कॉलरशिप आहे ही कुणासाठी आहे तर SC, BC, EWS आणि OBC. पण कोणाला, मुलांना की मुलींना? तर मुलींना 100% आहे. मुलांना जे काही आहे तिन्ही कॅटेगरीतल्या मुलांना 50% स्कॉलरशिप आधी होती आणि आताही राहणार आहे. त्यामुळे याचा विचार करायचा आहे की तुम्हाला 40,000 जर फीज असेल तर तुम्हाला त्यातले 20,000 भरायचे आहे, 20,000 तुमचं शासन देणार आहे. मग हे फीज कॉलेजवाले एकाच वेळी मागतात, त्यांना कॉलेज फी द्यायची नाही. कॉलेजवाले तुम्हाला ज्या वेळेला सेमेस्टरची परीक्षा असते त्यावेळेला तुम्हाला घाबरवतात, तुम्हाला धमक्या देतात की आम्ही हॉल तिकीट देणार नाही. त्याही वेळेला तुम्ही मला फोन करू शकता आणि अशा वेळेला कॉलेजचे जे काही प्रिन्सिपल असेल त्याला आपण धारेवर धरू शकतो. कारण कॉलेजच्या पैशासाठी किंवा एखाद्या फीजसाठी कोणत्याही पोराला कॉलेज कडून वंचित ठेवता येत नाही, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पैशासाठी विद्यार्थ्याला परीक्षेला बसू देता येत नाही, हा सुद्धा कोर्टाचा निर्णय आहे. त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हे समजून घ्यायचं आहे. म्हणून आता जे काही कॅप राऊंड सुरू होणार आहे या कॅप राऊंड मध्ये सर्व विद्यार्थ्यांना मोफत जी काही सुविधा आहे या सुविधेचा फायदा घ्या. आपले विद्यार्थी मित्र असतील जे बीएड करणार असतील त्यांना आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचे पण डोळे उघडतील आणि त्यांना पण मदत होईल. हे आपल्याला जे काही अपडेट आता दिलेला आहे हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आपल्या याच ग्रुपला जॉईन होण्याकरता आपण स्नेहल आर्ट ऑफ टीचिंगच्या जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची त्याला जॉईन व्हा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.